आज आपण बघत आहे सराव संच 4.4 एक त्यामधला पहिला 1/7 बरोबर 1/y बरोबर 3x अधिक 5y बरोबर 7x वजा 9y आपल्याला काढलेल्या जागा भरायच्या आहेत. रिकाम्या जागा भरा. आता याच्यामध्ये आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा मग 1/7 बरोबर 1/3 बरोबर 3x अधिक 5y. आता 3 इथे जसं घेतला x ची व्हॅल्यू काय आहे 7 आहे म्हणून आपण इथे काय घेतलं 7 अधिक 5 जसं घेतला y ची किंमत काय आहे y ची किंमत आहे 3 तर आपण y ची किंमत घेतली 3. y ची किंमत आपण काय घेतली 3 घेतलेली आहे. मग आता ह्या फॉर्म्युला मध्ये टाकणार. आता इथे तसंच करणार 7x वजा 9y छेदी हा 7x घेतला जसं तसा 7 परत इथे 7 वजा 9 घेतला आणि y ची किंमत 3 घेतली. परत 3x अधिक 5y 7त्रिक 21 अधिक 5त्रिक 15 बरोबर 7x वजा 9y 7 49 आणि 9त्रिक 27. आता यांची दोघांची बेरीज करायची. मग 3x अधिक 5y 21 अधिक 15 किती झाले 36 आणि 7x वजा 9y 49 मधून 27 गेले तर उरले किती 22. म्हणजे आपलं उत्तर काय आलं. मग जे गाळलेल्या जागा होत्या त्याच्यामध्ये आलं 3x अधिक 5y बरोबर छेदी 36 बरोबर 7x वजा 9y छेदी 22. म्हणजे इथे आलं 36 आणि इथे आलं 22. गाळलेल्या जागा भरायच्या होत्या आपल्याला. रिकाम्या जागा भरा. म्हणजे x ची आणि y ची किमती आपण ह्या खाली टाकून घेतल्या. त्या पद्धतीने आपण त्याचा गुणाकार केला आणि इथे बेरीज केली इथे मायनस केलं तेव्हा त्याचं ते उत्तर निघालेलं आहे. म्हणजे पहिली गाळलेली जागा आपण अशा प्रकारे भरलेली आहे. आता आपण त्यातलं दुसरं बघणार आहोत. आता आपण बघत आहोत प्रश्न पहिल्यातला दुसरीच गाळलेल्या जागा. मग आता a वजा 2b अधिक 3c इथे काय इथे वरच्याची आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे आणि इथे खालच्याची भरायची आहे. आता इथे a ची किंमत 3 दिलेली b ची किंमत 4 दिलेली आणि c ची किंमत 7 दिलेली. आता त्यांनी आपल्या इथे काहीच दिलेलं नाही बरोबर. मग आपण काय केलं इथे 2a वजा 2b अधिक 2c याच्या किमती आपण 2a 2b 2c घेतलं. इथे a 2b अधिक 3c. आता इथे काय आहे a ची व्हॅल्यू 3 वजा 2 घेतला 4 ची व्हॅल्यू काय आहे b ची व्हॅल्यू काय आहे 4 अधिक 3 आणि c ची व्हॅल्यू काय आहे 7. इकडे जरी असं दिलेले 7 वजा 8 अधिक 14 पण आपण ह्या व्हॅल्यू नुसार किमती इथे टाकून घेणार आहोत. नंतर 4 दून 8 मग 3 वजा 8 आणि 7त्रिक 21 म्हणून इथे अशी मांडणी केली. इथे पण 4 1 4 दून 3 दून 6 4 दून 8 आणि 7 दून 14 अशा प्रकारे इथे मांडणी आली. म्हणजे आपल्या इथे उत्तर निघालं. मग याच्यात आपलं काय आलं a वजा 2b अधिक 3c छेदी 16 आणि 2a वजा 2b अधिक 2c हे आपलं आलेलं आहे उत्तर. म्हणजे त्या छेदी 6 वजा 8 अधिक 14. तर आपलं उत्तर काय आलं वरचा हे आलेलं आहे 16 आणि इथे आलेलं आहे हे. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या उदाहरणामध्ये आपण दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या किमती दिलेल्या त्याच आपण उदाहरणात टाकतो आणि त्याच्यानंतर गुणाकार करून आणि बेरीज करून आपण उत्तर काढत असतो. अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसऱ्याची गाळलेली जागा काढलेली आहेत. आता आपण त्यातलाच प्रश्न दुसरा बघत आहोत. 4.4 मधला प्रश्न आपण दुसरा बघत आहोत. आता आपण बघत आहोत 4.4 मधला प्रश्न दुसरा. पहिला बघितलं तसं आपण प्रश्न दुसरा बघत आहोत. 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n. आपल्याला m ची आणि n ची किंमत दिलेली आहे. m ची दिली पण n ची किंमत दिलेली का नाही आपण ती काढणार आहोत. बघा त्यातला पहिला प्रश्न काय m चा वर्ग अधिक n चा वर्ग. m चा वर्ग मायनस n चा वर्ग. m बरोबर किती आहे 5 आणि n बरोबर किती दिलेले आहे आपल्याला 2. मग आता m चा वर्ग आणि n चा वर्ग काढायचा. काय काढायचं m चा वर्ग आणि n चा वर्ग. मग m चा वर्ग 5 चा वर्ग n चा वर्ग 2 चा वर्ग. 5 चा वर्ग किती आला 25 आला आणि n चा वर्ग किती आला 4 आला. म्हणजे 2 चा वर्ग किती आला 4 आलेला आहे. मग आता बघा खूप सोपं आहे. ह्या सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत आहोत. m चा वर्ग अधिक n चा वर्ग छेदी m चा वर्ग वजा n चा वर्ग.
याचीच मांडणी आपण इथे प्लस आणि मायनस मध्ये केलेली आहे. 25 अधिक 4 आणि 25 वजा 4 म्हणजे 25 अधिक 4 ची बेरीज करायची आणि 25 मधनं 4 मायनस करायचे. मग 25 अधिक 4 किती झाले तर 29 झाले आणि 25 मधनं 4 मायनस केले तर किती झाले 21 झाले. म्हणजेच आपला m चा वर्ग अधिक n चा वर्ग वजा n चा वर्ग त्याचंच उत्तर आपलं काय निघालं 29/21. अशा प्रकारे आपण पहिलं सॉल्व केलेलं आहे. बघा खूप सोप्या पद्धतीने, कारण ऑलरेडी आपल्या इथे किमती दिलेल्या आहेत, त्याच किमती आपण इथे m आणि n च्या व्हॅल्यू मध्ये टाकत आहोत. इथे पण त्यातलं दुसरं बघा, प्रश्न दुसऱ्यातलं दुसरं सम m/n बरोबर 5/2. आता आपण ह्या दोन्ही साइड ना गुणणार आहोत, 5/2 ने गुणणार आहोत. बघा 5 आता m 3/m आणि 4/n अशा प्रकारे लिहून घेतलं. 5 ने 15 आणि 4 गुण 8 यांचा काय केलं मी गुणाकार केला. आता जसे आपण इथे बेरीज केली तशी पण इथे पण आपण तेच बेरीज करणार आहोत. बघा 3m अधिक 4n छेदी 3m वजा 4n बरोबर 15 अधिक 8 15 वजा 8. 15 अधिक 8 किती झाले तर 23 झाले आणि 15 मधनं 8 गेले तर किती झाले 7 उरले बरोबर. इकडे बघा मग 3m अधिक 4n छेदी 3m वजा 4n बरोबर 23/7. तर अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा उत्तर, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आपण एकदम सोप्या रीतीने सॉल्व केलेला आहे. 4.4 मध्ये आपला पहिला आणि दुसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता त्यातला तिसरा जो प्रश्न आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर काही क्वेरी असेल, काही तुम्हाला अजून वेगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगत चला, म्हणजे तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारची माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करा.